नमस्कार महाराष्ट्र, तुमच्याकरिता एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। महागाई भत्ता 51% होणार, पण केव्हा या संबंधाने सविस्तर वृत्त जाणून घ्या। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारकडून विविध योजना व लाभ कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत। नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुकाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देणारी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली। त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। निवडणुकामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष महत्त्व असते, कारण समाजामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण स्थान असते। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश केल्यास निश्चितच मतदानामध्ये सकारात्मक परिणाम दिसेल। या हेतूने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागणीवर निर्णय घेण्यात येत असतात। यामध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यामुळे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल। महागाई भत्त्यामध्ये देखील वाढ होणार। ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार डिसेंबर 23 मध्ये निर्देशांक 0.3 पॉईंटने वाढले, ज्यामुळे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक 138.8% झाले आहे आणि यानुसार 5% पर्यंत डीए वाढ ही होणार आहे। जानेवारी 2024 पासून डीए मध्ये 5% पर्यंतची वाढ अपेक्षित आहे। तर डीए वाढीवर अधिकृत निर्णय 13 मार्च पासून आचारसंहिता लागू होत असल्याने त्या अगोदरच कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरिता घेण्यात येण्याचा आहे। म्हणजे मार्च पेड इन एप्रिल महिन्यासोबत हा वाढीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो। बंधूंनो, हे कितीही बातम्या येत असल्या तरी जुन्या पेन्शनच्या GR मध्ये जुन्या पेन्शन सारखी जरी ही पेन्शन योजना असेल तरी परंतु याच्यात फार तफावत आहे। मराठा आरक्षणाचे सुद्धा प्रलंबित बरेचसे मुद्दे आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही बातम्यावर विश्वास न ठेवता आपण डोळे उघडून बातम्या बघाव्या आणि त्यावर विश्वास ठेवावा, एवढंच विनंती करतो। आणि महागाई भत्त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करायला विनंती करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद। परत भेटूया अशाच एका सुंदरशा व्हिडिओ सोबत।